सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पायनॅपल शिरा। तर मी पायनॅपल घेतले। पायनॅपलचे हे शिरा हे असतं ना दाटसर असतं, हे भाग कट करून टाकायचं। पूर्ण प्लेन पाहिजे आपल्याला भाग घ्यायचे। हे या प्रकारे कट मारून घ्यायचे। किती प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात कट मारून घ्यायचं आपल्याला। याचे छोटे छोटे तुकडे करून घेते मी। पायनॅपलचे कट मारून घेतलेत मी, छोटे छोटे पीसेसमध्ये कट केले। तर काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला सांगते। पायनॅपलचे कट मारून घेतलेले पीसेस मी अर्धा वाटी घेतले, अर्धे थोडंसं बरं आलं। कट हे घेतले मी अर्धा वाटी साखर आणि 1 वाटी रवा। हा जाडावाला रवा आहे, बारीक सुजी रवा घेऊ नका, जाडावाला रवा घ्यायचा। आपण शिरा बनवतोय त्यासाठी हा जाडा रवाच छान होतं त्याचं। आणि इथे मी तूप घेतलंय। तूप काही जास्त लागणार नाही आहे, एक 3 ते 4 चमचेच लागणार आहे। तर कसं बनवते मी दाखवते तुम्हाला, पूर्ण व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुम्हाला समजेल। खायला एक नंबरच लागतो। तूप घेतलंय, नाहीतर तुम्ही कढई घेऊ शकता। गरम करायची थोडी। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर तूप टाकणार आहे। माझं घरगुती तूप आहे, कोणताही तूप घेऊ शकता, पण घरचा तूप असेल तर फ्लेवर पण छान येतो। गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची। आता ह्याच्यामध्ये आपण पायनॅपलचे तुकडे घेतले होते ना, ते चांगले तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे। त्याला फ्लेवर छान येतो, खायलाही मस्त लागतो। असे कच्चेच नाही टाकायचे, थोडेसे रोस्ट करायचे। फास्टवरती गॅस फास्ट नाही करायचा, स्लो गॅसवरतीच याला छान असं भाजून घ्यायचं। अगदी 2-3 मिनटंच, जास्त वेळ नाही। याला छान परतून घेतलं ना, फ्लेवर खूप मस्त येतो याचं। अगदी हॉटेलमध्ये वगैरे मिळतो तसा शिरा बनतो। घरच्या घरी आता मार्गशीर्षचे उपवास पण आपले चालू आहे, त्याच्यामुळे गुरुवारला आपण उपवास सोडण्यासाठी काहीतरी गोड नैवेद्य दाखवण्यासाठी बनवत असतो। तर हा पायनॅपलचा शिरा बनवून बघा, खूप चवीला छान लागतो। आता छान तुपामध्ये भाजून झालं आहे। आता हे मी जे मापाने वाटी घेतली होती त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। ह्याला आपल्याला पायनॅपलला शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता 2 वाटी पाणी टाकते मी ह्याच्यामध्ये। साखर मी लास्टला टाकणार आहे, ह्याच्यामध्ये नाही मी साखर वितळवून घेणार आहे। वरून टाकली की रवा पण छान असं शिरा आपला खूप सुंदर लागतो। त्याला छान असं मी 10 मिनटं ठेवून देणार आहे। मीडियम गॅसवरती साईडला ठेवते मी, दुसऱ्या गॅसवरती ठेवते। आता मी ही कढई घेतली। आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। रवा भाजण्यासाठी 2 चमचे तूप टाकून घेते। तुम्ही तूप कमी जास्तही करू शकता, जास्त तुपाचीही गरज लागत नाही ह्याच्यामध्ये।
तूप छान गरम झालं. गॅस बारीकच ठेवायचं. आता याच्यामध्ये रवा भाजून घ्यायचा व्यवस्थित. सोनेरी कलर येईपर्यंत व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचं. रवा आता छान असं भाजत आलं. आता मी ह्याच्यामध्ये काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे करून घेतले, ते ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. रव्याबरोबर व्यवस्थित ह्याला पण भाजून घ्यायचं. तुम्ही नंतर वरून टाकलात तरी पण चालेल, असं काही नाही. रवा गरम असल्यामुळे हे लगेच भाजलं पण जातं. अजून 2 मिनटं मी याला भाजून घेणार आहे. आता आपण पायनॅपलचे तुकडे शिजायला ठेवले होते पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये मी थोडंसं कलर टाकणार आहे. येलो असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही. अगदी एक बूंदच टाकणार आहे मी. थोडंसं कलर येण्यासाठी मी टाकते. असेल तर टाकलात तरी ठीक आहे, नसेल तरी काही पायनॅपलचा कलर येतो छान. आणि हा मी पायनॅपलचं इसेन्स घेतलं आहे फ्लेवरसाठी. पायनॅपलला त्याही फ्लेवर आहे, पण माझ्याकडे मी केक बनवते त्यामुळे माझ्याकडे पायनॅपलचं आहे इसेन्स, ते मी थोडंसंच टाकणार आहे. अगदी 2-3 थेंब. असेल तर टाका, नसेल तर नका टाकू, काही हरकत नाही. रवाही छान आता भाजून झाला आहे. आता ह्याच्यामध्ये पायनॅपलचं जे हे पाणी आणि हे पायनॅपल आहे आपण शिजवून घेतलं आहे, ते ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तुम्ही डायरेक्ट रवा भाजून ह्याच्यामध्ये जरी टाकलात, पातेलं जर तुमचं जाड बुडाचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्येही टाकलात तरीही चालेल. सगळं मी ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करत राहायचं. रवा जर तुमचं कसं असेल त्यानुसार पाणी तुम्हाला जास्त कमी लागू शकतं. जर जास्त लागलं तर एक साईडला तुम्ही गरम पाणी करून ठेवू शकता, आणि लागलंच तर तुम्ही टाकू शकता. असा शिरा तुम्हाला हॉटेलमध्ये सुद्धा खायला मिळणार नाही, इतका टेस्टी लागतो. अननस काय हल्ली मार्केटमध्ये भेटतोच. फ्रेश आणून असं करून खाल्लं ना शिरा, अगदी चवीलाही छान लागतो. आणि गोडाचं पदार्थ कोणतंही कसंही केलं तरी खायला सुंदरच लागतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये दुसरं काही टाकायची गरज नाही, वेलची पावडरची वगैरे काही गरज नाही. पायनॅपलचा त्याचा फ्लेवर छान येतो. आता मी पाणी पूर्ण आपलं सुकलं. आता मी ह्याच्यामध्ये साखर टाकून घेते. साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेते. तुम्ही नक्की घरी ट्राय करा, जास्त वेळ लागत नाही. आपला रवा भाजेपर्यंत इथे पायनॅपलचे काप शिजले जातात व्यवस्थित. घरच्या घरी ताजं व्यवस्थित खायला छान लागतं. तुम्ही याऐवजी जर पायनॅपल तुम्हाला भेटत नसेल, तुम्ही केक वगैरे घरी बेक करत असाल तर पायनॅपल क्रश येतो, तोही जरी तुम्ही टाकलात ना, एक 3-4 चमचे शिऱ्यामध्ये, तरीही छान फ्लेवर त्याच्यामध्ये पूर्ण इसेन्स वगैरे मिक्स असतं, तर त्याचाही फ्लेवर सेम असाच येतो. आणि ताजा जर तुम्हाला हे भेटत असेल अननस, तर तुम्ही
त्याचंही अशा पद्धतीने करून खाऊ शकता. आता व्यवस्थित सगळं मिक्स झालं आहे. आता मी याला एक 5 मिनटं फक्त झाकून ठेवणार आहे. इतका छान सुंदर असा सुगंध दरवळतोय, बघूनच खायचा मन होतो. नक्की ट्राय करा. आता मी याला झाकण मारून ठेवते एक 5 मिनटं. बारीक गॅस ठेवायचं, फासवरती नाही ठेवायचं आहे. आता बघूया, 5 मिनटानंतर बघू शकता छान असे स्टीम निघाले. वाव, नक्की घरी ट्राय करा, खरंच भन्नाट लागतो. अगदी तुम्हाला हॉटेलमध्ये पण मिळणार नाही. कमी तूप, ह्याच्यामध्ये काही दुधाचं वगैरे काही वापर केलेला नाही. पाण्यावरती छान असं होऊन जातं. 2-3 कट हे असं आपलं अननसचे तुकडे, तरी तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. पाहू शकता पायनॅपल पण व्यवस्थित शिजलं गेलं आहे. छान असं का भन्नाट सुगंध येतो यातून. कसं वाटलं आजचा माझा पायनॅपल शिऱ्याची रेसिपी ते नक्कीच मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.